जय सद्गुरू मंडळी. तो फायनली आता आमची ट्रिप संपणार होती, तर दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही तिथे एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलो. तर तिथे पाऊस खूप पडून गेला होता, म्हणून सगळ्यांनी मिसळ ऑर्डर केली. पण आपल्या नाशिकची काही चव नव्हती त्या मिसळमध्ये, पण स्टील आम्ही खाल्ली वगैरे. आणि मस्त गरमागरम तिथे आपले कांद्याचे भजे पण ऑर्डर केले होते. तर ते सगळेजण इथे नाश्ता करत होते आणि त्या दरम्यान आमचं डिसाईड चाललं होतं की कोण आता ट्रेनने जाणार किंवा कसं. मग मस्तपैकी चहा घेतला. तर मी, मम्मी आणि माझी बहीण आम्ही ट्रेनने जाणार होतो आणि बाकी सगळे कारने जाणार होतो. तो आम्ही मस्तपैकी ट्रेनचा प्रवास करत होतो आणि गर्दी पण नव्हती, म्हणजे जागा वगैरे पण भेटली होती. सो हे बघू शकता, माझे मम्मी पप्पा होते. मी त्यांचा फोटो काढला होता तिथे. तर आम्ही फायनली पोहोचलो वगैरे लोकेशनला. म्हणजे आता आम्ही आलो होतो, आम्हाला तिथून जायचं होतं आता पुण्यामध्ये. तर म्हटलं मम्मीसाठी हे घेऊन जाऊ मकई. तर भाजलेली छान मकई वगैरे घेतली आणि तिला लगेच नाशिक जाणारी बस भेटून गेली इथून. तर बस पण रिकामी होती, जागा वगैरे छान भेटली. सो ती चालली होती. मला भरून आलं होतं, पण आता काय करणार, किती दिवस ती पण थांबणार इकडे. सो त्यानंतर आम्ही दोघी पण निघालो, मी आणि माझी बहीण फ्लॅटवर येण्यासाठी, कारण ती माझ्याकडे काही दिवस थांबणार होती. सो आम्हाला पण लगेच बस वगैरे भेटले आणि इथे गर्दी बघू शकता. सो खूप जास्त गर्दी होती, पण छान प्रवास करत आम्ही पण आलो दोघीजणी घरी. सो त्यानंतर तिने पास्ता वगैरे खाल्ला आणि इथे बघू शकता, हे आमच्या सगळ्या गँगचे फुल मजा करत ते चालले होते नाशिकला. सो एका साईडला मम्मी गेले आणि एका साईडला आमची पूर्ण गँग गेली. सो असा होता आजचा दिवस फॅमिलीसोबतचा.